विधी सेवा प्राधिकरण परभणी याच्या वतीने परभणी येथील कारागृहातील बंदी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मुलाखत परिसरात विधी सेवा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे। या केंद्राचे उद्घाटन आज शनिवारी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश भूषण काळे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी कारागृह अधीक्षक राजेंद्र मरळे, विधी सेवा प्राधिकरणातील वकील, कारागृह पोलीस अधिकारी, कर्मचारी व बंदी बांधवांची नातेवाईकांची उपस्थिती होती। या केंद्राच्या माध्यमातून बंदिवान तसेच त्यांच्या कुटुंबियांना मोफत कायदेशीर मदत, मार्गदर्शन व विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे। या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना न्याय प्रवेश अधिक सुलभ होणार असून कायदेशीर प्रक्रियेबाबत आवश्यक सहाय्य मिळणार आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांनी नागरिकांना कोणतीही कायदेशीर अडचण असल्यास मदत केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे। वर्गांना माझा नमस्कार। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार न्यायालयामध्ये जे बंदी जातात आणि मग नंतर त्यांची जामीन होत नाही, ते तुरुंगात राहतात, अशा बंद्यांना भिडण्यासाठी त्यांची घरचे नातेवाईक मित्र मंडळी येतात। परंतु ते कुठल्या गुन्ह्यामध्ये आहे, त्यांना काय मदत पाहिजे, केव्हा जामीन होऊ शकते, कोणत्या न्यायालयामध्ये आहे, काय केलं पाहिजे, या विविध प्रकारची न्यायालयीन माहिती त्यांना नसते। त्यामुळं अशा प्रकारची न्यायालयीन माहिती देण्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद्यांच्या नातेवाईकाकरता विधी सेवा मदत केंद्राचं आज इथे उद्घाटन झालं। इथे आदरणीय मरळे साहेब जे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत। त्यांनी सुद्धा आपल्या इथे या उद्घाटनासाठी फार मदत केलेली आहे आणि आमच्या कार्यालयाचे सर्व म्हणजे त्याला आपण समोर उपस्थित असलेले सर्व सदस्य, नंतर आमच्या LADCचे सर्व वकील मंडळी, येथे येणार लोकांना, नातेवाईकांना कशा प्रकारची विधी सेवाची मदत जी पाहिजे आहे ती आम्ही देण्यास तत्पर आहोत। कुणालाही अडचण येणार नाही आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की जे नातेवाईक भेटण्यासाठी येतात त्यांना अडचण येऊ नये, हा त्याचा मागचा मुख्य उद्देश आहे।